श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जे करती दांभिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळवा. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे. महाराजांची सेवा कशी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे या दादांचा अनुभव आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवालाच दादांच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. माझे नाव गणेश. मी मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी जे काम करतो त्या कामानिमित्त मला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं, कारण माझं काम आहे ऊस तोडण्याचं. मी ऊस तोडणारा कामगार आहे. त्यामुळे तुम्हाला पण माहीत आहे की आम्हाला किती कष्ट असते. या कष्टामध्ये मला काहीच वेळ मिळत नाही महाराजांची सेवा करण्यासाठी. मला सुरुवातीला सांगायला फार आनंद वाटेल की महाराजांच्या जीवनात आगमन कसे झाले. माझा एक मित्र होता. त्या मित्राने मला महाराजांचा एक फोटो सप्रेम भेट म्हणून दिलेला होता. मी जिथे जिथे जायचो ऊस तोडीसाठी एका पिशवीमध्ये महाराजांचा फोटो घेऊन जायचा आणि तो मला म्हटला होता, जीवनात काहीही घडू दे पण तू महाराजांना कधीच विसरू नको, महाराजांना कायम सोबत ठेव. पण त्यावेळेस एवढी श्रद्धाभाव काही नव्हता. त्यावेळेस त्याचं फक्त एक वाक्य मी ठेवलं लक्षामध्ये आणि फक्त महाराजांचा फोटो सोबत घेऊन जात असायचो. आणि असंच एकदा काय झालं की मी अहिल्यानगर येथे ऊस तोडीसाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर महाराजांचा फोटो एका पिशवीत मी रोज ज्या फडावरती जायचो त्या फडावरती महाराजांचा फोटो त्या पिशवीतच असायचा, ते सोबत घेऊन जात असायचो. एक दिवस असंच काय झालं की खूप दाट ऊस होता. त्या ऊस दाटामध्ये थंडीचे दिवस होते. पहाटे आम्ही चहा वगैरे घेतला आणि लगेच ऊस तोडण्यासाठी गेलो. म्हणजे उन्हा पडलं की थोड्या वेळ बसता येतं. पहाटे लवकर गेल्यानंतर 5 वाजता आमच्या बैलगाड्या सुरू झाल्या आणि आम्ही शेतामध्ये गेलो. तिथे गेलो ऊस तोडायला आम्ही सुरुवात केली आणि माझ्या नकळतपणे काय झालं काय माहीत नाही, पण नकळतपणे माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ हे नाव आलं. दुपारची वेळ झाली, ऊन खूप झालं म्हणून आम्ही जेवणासाठी बसलो. एका झाडाखाली जेवणासाठी बसलो आणि त्याच पिशवीमध्ये महाराजांचा फोटो होता. त्यात भाकरी होती. भाकरी काढली, कांदा काढली आणि मिरची घेतली आणि महाराजांचा फोटो दिसला. 2 घास घेतले, महाराजांचा फोटो वरती काढला आणि महाराजांना एकच म्हटलं की स्वामी, तुम्हाला सर्व काही परिस्थिती माहीत आहे. मला एवढं बळ द्या, एवढी शक्ती द्या की मी हे काम करू शकतो आणि मुलांना व्यवस्थित सांभाळू शकतो. कारण मला 2 मुलं आहेत. ते मुलं देखील आमच्यासोबतच. आणि त्यानंतर मग मला डोळ्यात नकळतपणे अश्रूही आले की खरंच महाराज, त्या दिवशी मी म्हटलं, तुम्ही जर माझ्यासोबत असताल ना तर मला काहीतरी प्रचित द्या. तुम्हाला पण माहीत आहे मी तुमची काहीच सेवा करत नाही, पण माझं मन हे निर्मळ आहे. माझं मन हे कुणाविषयीच वाईट चिंतत नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्यासोबत असेल काहीतरी प्रचिती मला द्या. त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला. पुन्हा ऊस तोडण्यासाठी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर ऊस तोडत होतो. खूप दाट होता आणि थोड्या वेळामध्ये अचानकपणे माझ्या पायाला काहीतरी मऊ लागल्यासारखं झालं. मी खाली बघितलं, सर्व बघितलं, पण कुठेच काही नव्हतं. आणि मग मी पुन्हा ऊस तोडायला लागलो आणि माझ्या पाठीमागे कोणीतरी असल्याचा मला भास झाला. मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. सर्वजण आपले आपले काम करत होते. माझा कोयता अचानकपणे माझ्या हातातून खाली पडला. ज्यावेळेस कोयता हातातून पडला त्या क्षणी मी कोयता घ्यायला उचललो. माझ्या कानात एक शब्द आला, भिवू नकोस, आम्ही आहोत. असं शब्द कोण बोललं? पत्नीला विचारलं, तू काही बोलली का? पत्नी म्हटली, नाही, मी काहीच बोलले नाही, मी तर शांत आहे. आजूबाजूचे लोक देखील त्यांचं काम करत होते. मनात कुठेतरी आलं की मी हा आवाज ऐकला, पण हा आवाज मी खरंच ऐकला आहे तर कोण म्हटलं? मनात खूप प्रश्न निर्माण झाले, पण म्हटलं जाऊ द्या, माझं काम करायला मी सुरुवात केली. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वजण म्हटले की चला आता. मग आम्ही जाण्यासाठी निघालो.
घरी गेल्यानंतर जेव्हा मला कळालं की माझी जी पिशवी होती ती तिथेच राहिली, माझ्या मनात खूप शंका यायला लागल्या की महाराज तिथेच राहिले, एकटेच राहिले, महाराजांना भीती वाटेल असं माझ्या मनात यायला सुरुवात झाली. पण मी विसरलो की हे परब्रह्म आहे, परमात्मा आहे, त्यांना कशाची भीती. मला वाटलं की ते एकटेच तिथे राहतील, म्हणून मी म्हटलं की पिशवी घेऊन येतो. सर्वजण मला म्हटले की जाऊ नका, पिशवी आणू नका, सकाळी तर आपल्याला तिथेच जायचं आहे, आता अंधारही झालेला आहे. पण माझं मन काही मला थांबत नव्हतं. नाही, मी घेऊनच येतो, लवकर येतो. पत्नीही मला नाही म्हणत होती, जाऊ नका म्हणत होती, पण मी म्हटलं मी लगेच येतो, तू काळजी करू नको, स्वामी माझ्यासोबत आहे, असे नकळतपणे माझ्या मुखातून निघलं. आणि मी ताबडतोब निघालो आणि तिथे आलो, शेतावरती आलो. अंधार हा खूप पडलेला होता. मोबाईलचा टॉर्च लावत मी बघत होतो की माझी पिशवी कुठं आहे, पण मला पिशवी कुठे सापडत नव्हती. आणि अचानकपणे मला दिसलं की कोणीतरी बॅटरीचा टॉर्च घेऊन एक व्यक्ती तिथे उभा आहे. मग मी त्या व्यक्तीच्या दिशेने जायला सुरुवात केली. मला वाटलं शेताचा मालकच असेल. मी तिथे गेलो तर ते वेगळेच व्यक्ती होते, एकदम म्हातारे व्यक्ती होते. आणि ते म्हटले, काय शोधत आहे. मी म्हटलं माझी पिशवी इथे राहिली आहे. तर ते म्हटले की ये इकडे, आणि त्यांनी मला त्या पिशवीच्या दिशेने घेऊन गेले. आणि जिथे पिशवी होती तिथे ती पिशवी त्यांनी माझ्या हातात दिली. हीच आहे का. मी म्हटलं हो, ही माझी पिशवी आहे. तर मग मी म्हटलं एवढ्या रात्री तुम्ही कोण आहात, कुठून आलात. ते म्हटले काही नाही, तू तुझ्या घरी जा, मी इथेच राहतो, असं ते बोलले. आणि मला त्यांनी काढून दिलं. मी लगेच लगबगीने घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं आणि महाराजांचा फोटो व्यवस्थित आहे की नाही असं बघावं म्हणून महाराजांचा फोटो बाहेर काढला. बाहेर काढल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अश्रूच थांबत नव्हते, कारण त्या फोटोतला चेहरा आणि त्या व्यक्तीचा, जी मला भेटलेली व्यक्ती, त्यांचा चेहरा एकदम सेम होता. पण त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही. आणि मग मला कळालं की प्रत्यक्षात महाराज आले. आज त्यांना मी प्रचिती मागितली होती, तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही हे मला सांगा. तर महाराजांनी खरंच मला दाखवलं की मी तुझ्यासोबत आहे. महाराजांना जास्त काहीच नाही पाहिजे, फक्त आपला भाव पाहिजे. आणि महाराजांना मग त्या दिवसापासून माझी आणि महाराजांची नाळ एकदम घट्ट झाली. मग मी सकाळी उठून महाराजांचं 5 मिनिट नामस्मरण करून मग कामावर जातो. आणि कामावर देखील श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो. आज देखील ती पिशवी माझ्यासोबतच मी घेऊन जातो, माझ्यासोबतच असते. महाराज माझ्यासोबत आहे याची खात्री मला आली. पण आता खरी परीक्षेची वेळ आत्ता सुरू झालेली होती. ती अशी की माझ्या मुलाला अचानक खूप ताप भरला, खूप ताप त्याला आला. आता तुम्हालाही माहीत होतं की ताप आल्यानंतर मुलं कसे करतात, आमच्याकडे तर काहीच नसतं. आणि मग मी त्याला ऊसाचं सावली केली, त्याच्या खाली टाकलं. महाराजांना विनंती केली की काही करा, याचा ताप कमी होऊ द्या, संध्याकाळी याला हॉस्पिटलला घेऊन जाईल. आणि मग मुलगा तसाच राहिला, त्याला औषध नाही, काहीच नाही. दिवसभर तो तसाच राहिला. संध्याकाळच्या वेळेस हॉस्पिटलला आम्ही घेऊन चाललो होतो. आणि त्यावेळेस नेमकी अचानकच पाऊस पडलेला होता. सर्वत्र रस्ता हा चिखलाने भरलेला होता आणि त्यामुळे गाडी देखील आमची तिथून जात नव्हती. गाडी गुंतली होती, बैलगाडी होती, आमच्याकडे गाडी देखील नव्हती. त्याच वेळेस काय झालं की अचानक एक व्यक्ती पाठीमागून आले आणि म्हटले की कुठं जायचं आहे. म्हटलं मुलाला ताप आलेला आहे, त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं. तर ते म्हटले चला मी तुम्हाला सोडतो. मग माझी पत्नी आणि ते सर्वजण पुढे गेले आणि मी मागून येतो असं मी म्हटलं. मी मागून गेलो आणि ते सर्वजण पुढे हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेले, मुलाला डॉक्टरनी बघितलं, सर्व काही औषध वगैरे सर्व काही दिले. आणि त्यानंतर मग त्या व्यक्तीचे आभार मानावे म्हणून आम्ही पती पत्नी दोघंही त्या व्यक्तीला शोधू लागलो. डॉक्टरांना विचारलो, माझ्या मुलाला जी व्यक्ती घेऊन आली ती व्यक्ती कुठे आहे, तुम्ही बघितलं का. तेथील बाहेर लोकांनाही विचारलं. तर ते म्हटले असं काय करतं दादा, तुम्हीच घेऊन आला म्हणे, दुसरं तुमच्यासोबत कोणीच नव्हतं. हे बघून मला तर काय करावं तेच कळेना. पत्नी म्हटली की नाही, आमच्यासोबत होते, ते मुलाला दाखेपर्यंत, डॉक्टरांनी औषध देईपर्यंत इथेच होते, तुम्ही बघितलं नाही का. तर ते सर्वजण म्हणत होते नाही, आम्हाला फक्त तुम्हीच दिसला, बाकी कोणी दिसले नाही. हे बघून पुन्हा एकदा धक्का बसला आणि महाराजांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की हम गया नहीं जिंदा हो, मी तुझ्या सोबतच आहे याची प्रचिती महाराजांनी मला त्यावेळेस दिली. माझ्या डोळ्यात फक्त अश्रू होते, मनात फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव होतं. महाराज तुम्ही किती दयाळू आहात, मी तर तुम्हाला काहीच सेवा करू शकत नाही, तुमच्यापुढे तासनतास बसू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पण स्वामी भक्तांनो, महाराज माझ्याकडून एक काम करून घेतात. जे कोणी दुःखात असेल, जे कोणी संकटात असेल, त्याची मदत महाराज माझ्याकडून
करून घेतात. महाराज म्हणतात की तू त्याच्या मदतीला जा. माझ्या अंतरात्म्यातून आवाज येतो आणि मी त्याची नकळतपणे मदत करतो. कदाचित याच कर्मामुळे महाराज माझ्यासोबत असतील, कारण इतरांचं दुःख मला बघवत नाही. जे कोणी भेटतं मी त्यांनाही म्हणतो तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा चालता फिरता उठता बसता जप करा, तरी महाराज तुमच्या सोबत असतील. कारण महाराजांना दांभिक भक्ती आवडत नाही. महाराजांना फक्त आणि फक्त अंतःकरणातील भक्ती ही प्रिय आहे. हे महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये प्रत्येक क्षणक्षणी हे सांगितलेलं आहे. कारण मी मोबाईलवरती त्यांचं चरित्र हे ऐकत असतो. माझ्या कामामध्ये मी त्यांचं चरित्र श्रवण करतो आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो. महाराजांकडे एकच मागणं आहे की जे दिवस मी बघितले ते दिवस माझ्या मुलांना नको, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, सर्व काही मिळावं, आरोग्य मिळावं, एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. माझ्यासाठी मला काहीच नको, फक्त माझी मुलं व्यवस्थित सुखी राहावे. माझ्या पत्नीला मी जे काही देऊ शकत नाही ती प्रत्येक गोष्ट तिला मी देता येईल याचा मी प्रयत्न करेल आणि त्या कष्टाची साथ मला द्या, माझ्यासोबत राहा, एवढीच विनंती आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा हृदयस्पर्शी अनुभव होता. तुम्हाला कसा वाटला नक्की मलाही सांगा, म्हणजे मलाही पुढचे आलेले अनुभव सांगायला तुम्हाला आवडेल. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरी भक्ती यालाच म्हणतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.